तर आजचं सेशन टोटल ईमेल आणि लेटर रायटिंग मध्ये. मेन म्हणजे काही ईमेल फॉर्मॅट्स आहेत माझ्याकडे, ते जरा एकदा चेक करा. तर जाताना लक्षात ठेवा अटेंडन्स ऑफलाईन वाल्यांची. ओके. याच्यामध्ये एक मी सुरुवातीला सांगतो की कुठलीही जॉब ओपनिंग असेल राईट ना, म्हणजे जॉब ओपनिंगला एक इथं जॉब ओपनिंग आहे आणि रिगार्डिंग दॅट की आहे की नाही आणि कसा अप्रोच पाहिजे आपण, त्याच्या रिलेटेड एक लेटर आहे ज्याच्यामध्ये आपण एन्क्वायर करतो फक्त की ओपनिंग आहे की नाही. बरोबर. तर माझ्यासाठी समजा मी कुठं बघत असेल की रिलेटेड सेम माझी जी पोस्ट आहे तीच कुठं ओपनिंग आहे का, ते बघायचं असेल तर मेलची सुरुवात कशी पाहिजे. मेल छोटा आहे, जास्त मोठा नाही. कोण आलं ऑनलाईन? पहिला ते रिलीव्ह लेटरचं सांगतो लिंक टोटल. रिलीव्ह होणे म्हणजे रिलीव्ह म्हणजे आणि रिलीज रिलीज. आता रिलीव्ह जो वर्ड आहे तो कशावरून आला, नाऊन काय आहे त्याचं. रिलीज हे काय वर्ब आहे इन जनरल, कशावरून घेतलेलं असेल वर्ड. नाऊन काय आहे. रिवाइव नाही अजून. रिलीफ वरून आलं. रिलीफ. ओके. रिलीफ हे नाऊन म्हणजे स्ट्रेस फ्री होण्याची क्रिया. रिलीफ. रिलीज म्हणजे स्ट्रेस फ्री झालेलं. ओके. टू रिलीज. ओके. टू रिलीव्ह. ओके. रिलीव्ह मीन्स टोटली कम्प्लिटली रिलीफ तेव्हाच मिळतो ज्यावेळी सगळे सेटलमेंट्स होतात. फायनल फायनान्शियल सेटलमेंट असतात कुठल्याही कंपनीमध्ये, की आपण काय ॲडव्हान्स घेतले असतील वगैरे या सगळ्या गोष्टी. तर त्या रिलेटेड समजा एखादा मेल जर तुम्हाला करायचा असेल, जस्ट मिनिट. मेल आता रिक्वेस्ट फॉर रिलिव्हिंग लेटर. आधी ते जरा वाच बघू काय हे रिक्वेस्ट. ओके. हां. Request for releasing letter. Dear sir, I am writing this letter to request you to issue me my relieving letter along with my final settlement and all the certification action I had completed when I joined the company. Yes. I had sent in my registration letter on the रेजिग्नेशन ऑन resignation letter on the 20th of December 2020. बस बस पुढचं वाच जरा. I have served my notice period and completed all the formalities. It would दोन मिनिटात highly करतो. appreciate if you could issue my relieving letter as soon as possible. I have so I have served my notice period, completed all the formalities. next. um, It would be it would be highly appreciated if you would issue my relieving letter as soon as possible, as I have submitted it along with the other document when I start my new job, which will be on 7th of January 2020. ओके. फर्स्ट जरा वाच पहिला पॅरेग्राफ. Dear sir, डिअर सरच्या खालचा. I am writing this letter to request you to issue my
submitted when I joined the company. I had sent my Next. I had sent in my resignation letter on 20th December 2021. I had served my notice period and completed all the formalities. It would be highly appreciated if you could issue my relieving letter as soon as possible, as I have to submit it along with the other documents when I start my new job, which will be on 7th of January 2022. ओके. ओरल लेटर याच्यासाठी वाचायला दिले की या लेटर मध्ये आपण जी नवीन कंपनी जॉईन करतोय त्याचं नाव मेन्शन आहे का? नाही. हीच एक प्रोटोकॉल आहे की कुठली कंपनी तुम्ही सोडताना मोस्ट ऑफ द टाइम नॉट टू एक्सपोज द न्यू कंपनी यू आर गोइंग टू जॉईन. बरोबर. फर्स्ट आपल्याला जे काय आहे हे लेटर गरजेचं आहे, जे रिलिव्हिंग लेटर आपल्याला मिळतं. ओके. यामध्ये एकच गोष्ट की फुल अँड फायनल म्हणून FNF सेटलमेंट, फुल अँड फायनल सेटलमेंट जे काय आहे ते तुम्ही करा आणि मला रिलीफ लेटर द्या, रिलिव्हिंग लेटर. ओके. रिलिव्हिंग लेटर सहसा तुम्हाला बाय पोस्ट वगैरे येतच, पण जनरली तो मेन महत्वाचा आहे. ओके. तर याच्यामध्ये हेच लिहिलंय की माझी जॉईनिंग जी आहे नवीन कंपनीमध्ये ती 7 जानेवारी 2022 ला आहे आणि त्याच्या आधी मला हे सगळे डॉक्युमेंट्स लागतील. जनरली जेवढ्या मोठ्या कंपनीज आहेत TCS वगैरे हे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेतात पहिले किमान 6-7 महिने तरी किंवा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जेवढं वेळ तुम्ही काम करा. ओके. तर हा एक छोटा फॉर्मॅट आहे. राईट फ्रॉम रेझिग्नेशन लोकांकडे आपल्याला काय त्यामध्ये म्हणायचं आहे ते बऱ्याच जणांकडे फॉर्मॅट नसतो. त्या रेझिग्नेशन लेटर, एक तर रेझिग्नेशन लेटर हे आहे की 1 to 1 तुमच्या मॅनेजरला लिहिलेलं. लास्ट आहे जे सगळ्यांना गुड बाय करायचं ते लेटर वेगळं. बरोबर. ज्याच्यामध्ये वॉज अ ग्रेट टेन्युअर इन दिस कंपनी, हे सगळ्या गोष्टी. पण एक रिलिव्हिंग लेटर जो एक सगळ्यात राहायचा मुद्दा तो हा आहे. बऱ्याच लोकांना रिलीव्ह लेटर काय आहे हेही माहीत नसतं बऱ्याच. पण ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांना विदाउट रिलीफ लेटर नो एंट्री डायरेक्ट. त्यांचा फक्त एकाच गोष्टीवर विश्वास आहे की तुम्ही इथून रिलीव्ह झाला. बऱ्याचदा हीच गोष्ट असते की सहसा जो कोणी जॉब सोडतो तो बऱ्यापैकी कॉन्ट्रोवर्शियल रिझन पण असतो. त्यामुळं हा एक रिलीफ लेटर कसा फॉर्मॅट पाहिजे, रिलीफ लेटर काय असतं हे नेक्स्ट मध्ये दाखवतो. पण याच्यामध्ये मला हेच सांगायचं होतं सगळ्यांकडे की याच्यामध्ये नवीन कंपनीचं नाव तुम्हाला लिहायची गरज नाही, पण डेट ऑफ जॉईनिंग गॅरंटेड त्यामध्ये लिहायची. मेन एकच आहे की आय हॅड सेंट इन माय रेझिग्नेशन लेटर ऑन 28 डिसेंबर ऑफ 2020. सेंट इन हा यातला क्लॉज आहे मेन की आय हॅड सेंट माय रेझिग्नेशन नसतं, आय हॅड सेंट इन माय रेझिग्नेशन. ओके. तर सेंट इन हे वर्ब आहे, फ्रेझल वर्ब. ओके. जसं लुक अप, लुक अपॉन. ओके. तसं सेंट इन माय रेझिग्नेशन लेटर. आय हॅव सर्व्ड माय नोटीस पिरियड अँड कम्प्लिटेड ऑल द फॉर्मॅलिटीज. जनरली नोटीस पिरियड हा टेन्युअरचा ऑलमोस्ट एक पार्ट असतो मान्य, पण तो आपण सर्व करतो की नाही त्यातली जी टर्म आहे ती आहे सर्व. तर सेंट इनला मी थोडं, सगळ्यांना ऑडिबल आहे ऑनलाईन जे जॉईन झाले? येस सर. ओके. तर रिलीफ लेटर जे काय आहे ते थोडं जरा सगळे लक्ष देऊन ऐका. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फॉर्मॅलिटीज या सगळ्यामध्ये. ठीक आहे. आय हॅड सेंट इन माय रेझिग्नेशन लेटर, आय हॅव सर्व्ड माय नोटीस पिरियड, ओके, अँड कम्प्लिटेड ऑल द फॉर्मॅलिटीज. इट वुड बी हायली अप्रिशिएटेड if you could issue my relieving letter as soon as possible, as I have to submit it along with other documents when I start my new job. Okay. I am writing this letter to request you to issue me. Okay. Generally या लेटर वरून एवढंच लक्षात घ्या की जी गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ती तितक्या लवकर नाही मिळत. मे बी रेझिग्नेशनचा ऍक्सेप्टन्स तितक्या लवकर होत नाही जर तुम्ही कामाचे असाल तर. दुसरं, रेझिग्नेशन जरी आपण दिलं ते ऍक्सेप्टन्स एक लेटर येतं आणि ऍक्सेप्टन्स सगळं झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की वी आर नाव ऑफ टू गो अँड जॉईन अनदर वर्क. हे जोपर्यंत लेटर येत नाही रिलीव्ह लेटर तोपर्यंत देर इज नो यूज ऑफ जॉईनिंग अनदर कंपनी. ओके. त्यामुळं
सगळ्यात म्हणजे कुठलीही कंपनी न्यू जॉईन करणारी तितकी ऑर्गनाईज नसेल किंवा जी जॉईन केलेली ऑर्गनाईज नसेल, पण तरी पण हे लेटर फार महत्वाचं. त्यामुळं इन जनरल आता मेकॅनिकलचे माझे काही आता कंपन्यांस आहेत माझ्यासोबत कलीग, तर कुठल्याही कंपनीच्या गेटवरती गेल्यावर कुठल्याही कंपनीच्या की समजा सेल्सवाला जर येत असेल तर आतल्या ज्या माणसाला आपण भेटतो त्याचा एक ईमेल असतो की या माणसाला आत सोडा. त्या माणसाला आत सोडा याच्यासाठी रिक्वेस्ट करताना जो काय महिना आहे, पहिला ड्राफ्ट आहे, तो पहिला ड्राफ्ट आहे. इथे आय एम रायटिंग दिस लेटर टू रिक्वेस्ट यू टू इश्यू माय रिलिव्हिंग लेटर, याच्याऐवजी आय एम रायटिंग दिस ईमेल टू रिक्वेस्ट यू टू ग्रांट माय entry within the company. Yeah, I have come up with the safety shoes and I would like to request you to grant the permission. Okay, तर इश्यू म्हणजे यामधला इश्यू म्हणजे काय? इश्यू मी रिलिव्हिंग लेटर, एक आपला इश्यू आयुष्यात सगळ्यांचा जो आहे तो, दुसरा जो आहे तो देन. ही इश्यू टर्म कुठं आहे? मोस्टली लायब्ररीमध्ये बुक इश्यू. ओके, तर सेम वे कुठले वर्ड्स आपण वापरले पाहिजे? इश्यू मी, सेंट इन आणि आय हॅव सर्व्ड माय नोटीस पिरियड अँड इट वुड बी हायली अप्रिशिएटेड इफ यू कुड इश्यू माय रिलिव्हिंग लेटर. फाईन, इट वुड बी हायली अप्रिशिएटेड इफ यू कुड. सहसा मराठीमध्ये शासकीय कार्यालयात गेल्यानंतर थोडं बरं झालं असतं जर तुम्ही हे दिलं असतं. थोडं बरं झालं असतं ही ऑलरेडी पास्ट फ्युचर मधली गोष्ट आहे, पण पास्ट मध्ये सांगितली की दिलं असतं तर बरं झालं असतं. तर दॅट मीन्स इफ यू कुड इश्यू माय रिलिव्हिंग लेटर ॲज सून ॲज पॉसिबल, it would be appreciated, highly appreciated, as I have to submit the documents to other company. Yeah, ठीक आहे. 3 टर्म्स लक्षात आले या? ओके, ऑनलाईन जे जॉईन झाले लक्षात आलंय सगळ्यांचे की कुठल्या महत्वाचे टर्म्स आहेत यामध्ये? फाईन. रिलीव्ह लेटर कसं असतं याचं एक फॉर्मॅट देतो. सगळ्यात महत्वाचं मला वाटलं म्हणून मी हे सेशन घेतोय. आजचं सेशन वेगळं आहे ऍक्च्युली. डिअर अभिषेक, ओके, अभिजित कोण आहे? डिअर अभिषेक, this is to inform you that Chirag, will you read this? Yes, I'll start. Can you please share? Yeah. First paragraph. Yeah. This is to inform you that we have accepted your resignation and that you will be relieved from all your duties and responsibilities as assistant professor at our institute with effect from 31st 12 December 2021. Okay. Next, Harsh. Mayur. Yes, sir. Uh, kindly see, uh, s- kindly see to it that you get all the documents verified and then no due forms signed by the respective department heads, so that you can receive your certificate and settlement in a month's time. We'll have to repeat somebody. Yeah. Prathamesh. Nupur. आहेत ऑनलाईन? फक्त रीड करायचं आहे. प्रतीक. Yeah, please. Same paragraph. Kindly see to it that you get all the documents verified and no due Pratik, form signed by just a the minute. respective. Nupur, you want to continue? Yes, sir. Please. Second paragraph. Okay. Kindly see to it that you get all your documents verified and the no due from signed by the respective department heads so that you can
your certificates and your final settlements within a month's time. Fine. Pratik, please. Yeah. Last paragraph. We appreciate all the efforts and hard work you have put into helping all our students score good grades in the last 3 years you have been with us. The organization acknowledges your role in the developing and curriculum and wishes you all the very best for your future endeavors. Fine. Yeah. This is to inform you that कधीतरी वेळ येईल की दुसऱ्याला रिलीव्ह करायची सगळ्यांना. ओके. This is to inform you that we have accepted your resignation first, that you will be relieved from all your duties and responsibilities as an assistant professor at our institute with effect from. ही जी काही टर्म आहे ती प्रत्येक लेटरमध्ये मॅटर करते, प्रत्येक लेटरमध्ये ॲज इट इज. समजा कुठलाही नवीन नियम असेल, कुठलाही रूल नवीन फॉर्म केला असेल तर तो कधीपासून लागू होईल, तर कॉमा विथ इफेक्ट फ्रॉम. ओके. काइंडली सी टू इट दॅट you get all your documents verified, that no due forms signed by the respective department heads, so that you can receive your certificates and your final settlements within a month's time. नॉट ओनली HOD फक्त कॉलेजमध्येच असतात असं काही नाही आहे. कंपनीमध्ये पण त्या त्या डिपार्टमेंटचे जे हेड आहेत त्यांना HOD म्हणतात. त्या सगळ्यांकडून पण नो ड्यू फॉर्म जनरली मी तरी साईन करून घेतलेले आहेत. तर वी appreciate all the efforts, hard work you have put into helping all our students to score good grades in the last 3 years you have been with us. The organization acknowledges your role in developing the curriculum and wishes you all the best for your future endeavors. Endeavors means future मध्ये जे काही एफर्ट्स घेशील ते. फाईन. Organization acknowledges means acknowledge, knowledge nahi, acknowledge. To recognize. Okay. To recognize your role in developing the curriculum. Recognize म्हणजे जे काही केलंय त्याचा सन्मान करतो. Okay. In short, we appreciate all the efforts and hard work you have put into helping all our students. कुठला टेन्स आहे यामध्ये? Simple. You have put into helping all our students. कुठला टेन्स आहे हा? टेन्स किती आहे? टेन्स किती आहे इंग्लिशमध्ये किंवा कुठल्याही भाषेत? प्रेझेंट. 3 मेन टेन्स कुठले? सिंपल. मेन टेन्स 3 कुठले? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. यातला पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. प्रेझेंट, फ्युचर. बरोबर. त्यातला कुठला काळ आहे? मी जरा ऑफलाईन Past. विचारतो. ऑफलाईन विचारतो मी, एकेकांना विचारेन. कुठला काळ आहे हा त्यातला? We appreciate all the efforts and hard work you have put. कुठला काळ आहे हा? अजून एक हॅव कशात असत? हॅव कुठल्या टेन्स मध्ये असतं जनरली?
हॅव जनरली प्रेझेंट टेन्स मध्ये यूज होतं, बरोबर. हॅड कधी यूज होतं? पास्ट. फ्युचर मध्ये काय यूज होतं? Will have. टेन्सेस क्लिअर करायला पाहिजे, बरोबर. यू हॅव पुट, यू हॅव पुट. ओके, यू हॅव पुट हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, बरोबर. याचा सिंपल प्रेझेंट टेन्स काय आहे? ऑनलाईन कोण सांगेल सिंपल प्रेझेंट टेन्स? टेन्सेस मला वाटते अगणित वेळा घेतलेत. यू हॅव पुट इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याचा सिंपल प्रेझेंट टेन्स काय होईल? यू. याचा सिंपल पास्ट टेन्स काय होईल? सिंपल पास्ट टेन्स काय होईल याचा? ऑनलाईन जे जॉईन झाले, यू पुटचा सिंपल पास्ट टेन्स ऑनलाईन जे जॉईन झालेत ते सांगतील आन्सर. मयूर, नुपूर, प्रथमेश, सौरभ, यू पुट, बरोबर. का आन्सर का सेम आहे? म्हणजे यू पुट पास्ट टेन्स पण तोच, प्रेझेंट पण तोच. 3 वर्ब्स असतात माहिती आहे, बेसिक, पास्ट आणि वर्बची 3 रूप असतात. एक पहिलं रूप पास्ट टेन्स, दुसरं थर्ड काय आहे? पास्ट पार्टिसिपल. ओके, पुट पहिलं रूप, सेकंड पुट, थर्ड पुट. ओके, पुट सेम, पास्ट पार्टिसिपल. ठीक आहे. हे ज्यावेळी एक एक लेटर बिटवीन द लाईन्स ज्यावेळी तुम्ही एक एक वाचाल त्यावेळी अजून क्लिअर होईल, बरोबर. त्यासाठी सांगितलं की यू हॅव पुट इन टू हेल्पिंग ऑल अवर स्टुडंट्स स्कोर गुड ग्रेड्स इन द लास्ट 3 years. यू हॅव बीन विथ अस. यू हॅव बीन विथ अस कुठला काळ आहे? प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यामध्ये थर्ड रूप कशाचं आहे? ऑनलाईन जे जॉईन झालेत ते, यामध्ये थर्ड रूप कुठलं आहे? थर्ड फॉर्म ऑफ वर्ब यामध्ये कुठला आहे? कोणी ऑनलाईन सांगेल जरा? अर्जुन, सगळे आहेत ऑनलाईन जॉईन? मयूर, Yes, sir. कुठलं आहे थर्ड रूप यात? With us. सौरभ, यशराज, यामध्ये थर्ड रूप आहे, मान्य आहे. कशाचं थर्ड रूप आहे? मी टेन्सेसचे सेशन घेतानाच सांगितलं की कुठलीही अडचण असेल आत्ताच विचारा, असं नका करू रे. अर्जुन, माधुरी,
आपल्या शिकवण्यात काही कमी पडतंय का माझ्यामध्ये, म्हणजे आपण शिकवताना काय पुढे जातोय फास्ट किंवा असं काही? ज्या दिवशी पहिला दिवस मी इथं आलो त्या दिवशी सांगितलं की बी वॉज बिन, बी वॉज बिन. हे बी जे आहे म्हणजे बीचा अर्थ काय? अभिजित तू पण होतस पहिल्या लेक्चरला. माझी आणि तुझी करिअरची सुरुवात सेम झाली. बीचा अर्थ काय? लेटर रायटिंग आपण घेतोय मान्य आहे मला, पण या आतल्या सगळ्या गोष्टी त्या सॅटर्डेच्या सेशनला कोण असं शांत बसल्यानंतर माझी कुंडली काढतील बाकीची सगळी. चालू काय थर्सडे फ्रायडे. बीचा अर्थ काय सगळ्यांच्या लक्षात येते नक्की? बी म्हणजे असणे. ओके. वॉज म्हणजे अभिजित वॉज म्हणजे बिन म्हणजे बरोबर आहे असलेला. लक्षात आहे बरोबर? तेवढा वेळ आपण घोकून सांगितलं की बी म्हणजे असणे, वॉज म्हणजे होता आणि बिन म्हणजे असलेला. बरोबर? ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये याचा अर्थ काय? इन द लास्ट 3 years you have been with us. लास्ट 3 वर्षांपासून बरोबर त्या असलेल्या काळात बाकीच्या स्टुडंटला चांगले गुड ग्रेड्स मिळालेले आहेत, हे थोडक्यात म्हणायचं. बरोबर? फॉर्म करताना लक्षात आलं? ठीक आहे. टोटल पोस्टमॉर्टम करायचं त्या वाक्याचं अख्खं. लक्षात आलं? वी अप्रिशिएट कुठला टेन्स आहे? वी अप्रिशिएट प्रेझेंट. बरोबर आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स. वी अप्रिशिएट काय अप्रिशिएट करतो? ऑल दी एफर्ट्स अँड हार्डवर्क. वाक्य झालं इथपर्यंत की आम्ही हार्डवर्क अप्रिशिएट करतो. दुसरा पार्ट काय आहे? यू हॅव पुट इन टू हेल्पिंग ऑल अवर स्टुडंट्स. कुठले हार्डवर्क? स्टुडंट जे एक्झॅक्टली हा त्यांची इम्प्रूव्हमेंट झाली. जे हार्डवर्क मी घेतलेलं आहे. कुठले हार्डवर्क? यू हॅव पुट इनटू म्हणजे ज्यामध्ये, कशामध्ये? अरे कशामध्ये? इनटू हेल्पिंग. हेल्पिंग हे इथं वर्ब नाही आहे. हेल्पिंग इज अ नाउन. हेल्प करण्याची क्रिया. ओके. इट इज हेल्पिंग इनटू ऑल आवर स्टुडंट्स स्कोर गुड ग्रेड्स इन द लास्ट 3 years. द का वापरलं इथं? इन लास्ट 3 years का नाही म्हटलं? ए अँड द झालंय आपलं. ऑनलाईन जे जॉईन झाले इथं द का यूज केलंय? स्पेसिफिक टाइम सांगितलाय की एक्झॅक्टली. काय कोण बोललो? प्लीज कंटिन्यू. दॅट पर्टिक्युलर इयर. दॅट पर्टिक्युलर इयर म्हणून द आहे. बरोबर. इन लास्ट 3rd year ऐकायला तेच वाटते, बरोबर वाटते. चुकीचं आहे, साफ चुकीचं. इन द लास्ट 3 years, इन द थिएटर, इन द कॉलेज. बरोबर. द ऑर्गनायझेशन acknowledges.
ऑनलाईन जे जॉईन झाले दोन्ही मधला जरा डिफरन्स सांगा. मेन डिफरन्स काय आहे? दोन्ही कुठले टेन्सेस आहेत? सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये? दोन्ही सिंपल प्रेझेंट आहे. डिफरन्स काय आहे? यस लागला. का लागला? तीच का लागले? यस. इथे अप्रिशिएट आहे पहिल्या ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यात टेक्नॉलॉजीस आहे. काय यस लागले? यस लावायचं बेसिक रिझन ऑनलाईन कोण सांगेल? जरा माईक ओपन करू. यू हॅव लेस टाइम. जे चालू आहे ते हेल्पफुल आहे तुमच्यासाठी नक्की. फक्त लेटर Sir, रायटिंग म्हणजे. येस प्लीज चिराग. can you please pardon what was the question? What was the question? There are two sentences. We appreciate and the organization acknowledges. What is the difference between two? Both the tenses are, Chirag. In past tense. Sim- Chirag, sentence is into which tense? Past present, sir. Chirag, both the sentences are different, right? We appreciate and the organization acknowledges. Which are the tenses? प्रतीक, टेन्स कोणता आहे? इंग्लिश मी घ्यायचं का नाही याची निवडणूक घ्यायला लागणार थोडक्यात. आपण बऱ्याचदा सांगितलंय की येस आपण कधी लावतो? जेव्हा सिंग्युलर थर्ड पर्सन आहे त्याच वेळी, बरोबर. इथं ऑर्गनायझेशन काय आहे? सिंग्युलर. सब्जेक्ट इज सिंग्युलर म्हणून, बरोबर. सिंग्युलर सब्जेक्ट असेल, कर्ता एक वचनी असेल त्यावेळी. इथं कर्ता कुठला आहे? ऑर्गनायझेशन. कर्ता करवता नाही, ती आर्थिक. ती कर्ता कर्म आणि हे क्रियापद. ठीक आहे, लक्षात आलं? जर पुढचं आपण पुढे जायला लागलो आणि बेसिक आपल्याला अर्थ कामं नाही किमान बरेच 5-6 सेशन हे टेन्स बघूया एकदम बोलतो मी सर परत एकदा रिपीट करतो. टेन्सेस शिकायला पाहिजे, बरोबर. ठीक आहे, ओके. रिलीव्ह लेटर ऍक्सेप्टेड. TCS मधलं एक रिलीव्ह लेटर आहे. दिस इज टू सर्टिफाय दॅट Miss Hamsa has worked with us. Yeah. Somebody will read. Yeah. Madhuri, यशराज, कोण रीड नाही केलेलं अजून? Nupur will read again. First para. Okay. This is to certify that Mrs. Hamsa Varshi, that is Miss. Okay. Miss Hamsa Varshi has worked with us from January 2018 to November 26, 2021 and was designated as a system engineer at the time of leaving the organization. With reference to her resignation letter, she is relieved from the organization with effect
from November 27, 2020. Okay. She is relieved. बरोबर. कुठला टेन्स आहे? टेन्स प्रेझेंट मध्ये इन ऍक्च्युअल काय आहे ही रचना काय आहे? शी इज रिलीव्ड वाक्य ऐकलं आपण. टेन्सेस घेतोय ते कुठले वाक्य? TCS बरोबर. TCS रिलीव्स या आणि शी इज रिलीव्ड. बेसिक क्लिअर आहे नक्की का गडबड व्हायला काय? एवढं डीप जायलाच पाहिजे बरं का. एवढं पोस्टमॉर्टम करायला पाहिजे बरोबर. का असं आहे? हे पेपर जर असा वाचला डेलीचा सकाळचा तर कुठल्याही गोष्टीची गरज नाही, माझी गरज नाही. जर एवढ्या लेवलला जर गेलं तर अजूनही मी जातोय की काही गाडीवरती हे का लिहिले ते का नाही आहे, गाण्यात चुकून डू कसं म्हणतोय ही नंतर, यू नंतर डीड, यू नंतर डज कसं म्हणतोय, गाणी ऐकताना अजून सुद्धा टेन्सेस टोटली क्लिअर पाहिजेत. हा कुठली ही रचना कुठली आहे? शी इज रिलीव्ड आणि TCS रिलीव्स. ते बरोबर आहे पण ग्रामर मधली कुठली रचना आहे? TCS रिलीव्स हर. ओके एक वाक्य TCS रिलीव्स हर. एक्झॅक्टली. शी इज रिलीव्ड बाय TCS. बरोबर. पहिला आहे तो ऍक्टिव्ह टेन्स आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस. TCS रिलीव्स हर. यस का लागला अभिजित? सिंग्युलर सब्जेक्ट आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये शी इज रिलीव्ड बाय TCS. का इज रिलीव्ड म्हणजे रिलीव्ड म्हणजे रिलीव्ड केले गेलेले आहे आणि रिलीव्ड म्हणजे रिलीव्ड केलेले आहे आणि रिलीव्ड इज रिलीव्ड म्हणजे रिलीव्ड कुणाकडून तरी केले गेले. लक्षात आलं बेसिक डिफरन्स? ठीक आहे. हे इम्पॉर्टंट वाटतंय, सगळं गरजेचं आहे बरोबर. कुठलंही वाक्य नंतर कर्त्यानंतर कर्त्या करवते नंतर जर इज आलं तर लक्षात ठेवायचं की पुढचा जर पास्ट टेन्स असेल तर ती क्रिया कुणाकडून तरी करून घेतली आहे, त्या कर्त्याकडून. लक्षात आलं वाक्य? शी इज रिलीव्ड बाय TCS. शी इज रिलीव्ड. शी रिलीव्ड जर आपण म्हणलं असतं तर तिनं TCS ला रिलीव्ह केलं असतं ही वाक्य. पण तिला TCS कडून रिलीव्ह केलं गेलं आहे म्हणून शी इज रिलीव्ड. ओके. काही लोकांना खेळवलं जाते. दे आर प्लेड बाय द ऑर्गनायझेशन बाय इंडियन क्रिकेट बोर्ड. म्हणजे दे आर प्लेड बाय BCCI. ओके. आणि दे प्लेड क्रिकेट ऑन बिहाफ ऑफ दोन्ही मधला अर्थ काय दोन्हीचा? पहिलं वाक्य BCCI कडून खेळवले जातात, खेळवले गेले नाही, खेळवले जातात. सेकंड दे प्लेड क्रिकेट ऑन बिहाफ ऑफ BCCI. याचा टेन्स कुठला आहे?
सिंपल पास्ट टेन्स, म्हणजे हे चुकीचं आहे. दे प्ले पाहिजे. जर प्रेझेंट टेन्स आहे, दे आर प्लेड, याच्यामध्ये दे आर प्लेड असेल तर दे प्ले क्रिकेट असेल. दे प्ले क्रिकेट. ठीक आहे. दुसरं वाक्य, याचा अर्थ काय? त्याने ते काम केलं. वर्क वॉज डन बाय हिम, याचा अर्थ काय? त्याच्या हातून काम, इन ऍक्च्युअल डायरेक्ट मिनिंग काय होईल? काम त्याच्याकडून करून घेतले गेलेले आहे पास्ट टेन्स मध्ये. आणि वर्क इज डन बाय हिम, करून घेतले गेलेले आहे. पहिलं जे होतं ते करून घेतले गेले. ठीक आहे. हे जे काय मायनर डिफरन्स आहे तो सगळा पॅसिव्ह व्हॉइस आणि ऍक्टिव्ह व्हॉइसचा खेळ आहे, ज्यामध्ये पास्ट टेन्सच असतो, कारण इज वापरलंय, वॉज वापरलंय. इज डन केले गेले, डन केले. ठीक आहे. हॅव डन केलेले आहे. ठीक आहे. बाकी आता टेन्सेस डीप मध्ये घेऊया, बाकीचा इश्यू नाही. ठीक आहे. क्लॅरिटी आली जरा बऱ्यापैकी. एक कधी कधी गाडीवरती आहे तुम्ही, तुम्हाला फोन आलाय, कट केला आणि त्यांना काय सांगितलं? कट करून काय सांगतो आपण कट करायच्या आधी? आय विल कॉल यू लेटर. ओके. समजा फारच महत्वाच्या व्यक्तीचा कॉल, पण तरी पण गाडीवर आहे, बोलू नाही शकत. काय बोलू आपण? विल कॉल यू बॅक. 5 मिनिटं, म्हणजे त्याच्यासाठी तो 5 मिनिटं वेट करणार. 5 मिनिटं तू वेट करवणार त्याला. कॉलिंग यू बॅक सर इन नो टाइम. कधी लक्षात ठेवा, इन नो टाइम म्हणजे इमिजिएट. ओके. SMS ची पण एक लँग्वेज होती, ज्यावेळी 90s फोन किड असेल तर त्यावेळी जे काही मोबाईलवरचे SMS व्यवस्थित आपण करायचो ज्यावेळी. आता कोण टेक्स्ट पाठवत नाही, पण स्टील आय विल बी देअर इन नो टाइम. 0 मिनिटात येतो, त्याचा अर्थ जो केलाय काही लोकांनी ते इन नो टाइम. बरोबर, म्हणजे इमिजिएट. तर पहिलं जे वाक्य आहे, इन सेल्स ट्रेनिंगच्या बाबतीत जर कुठल्या मोठ्या माणसाला कॉल करायचा आणि त्यांना सांगायचं आहे की वी विल कॉल यू बॅक, जनरली असं होतं की जो कोण आन्सर देतोय तो कुणाला तरी कंपनीत विचारून आन्सर देत असतो बऱ्याचदा. कारण जो काही फ्रंट एंडिंगला माणूस आहे त्याला कोणतरी सिनियर असतो. त्यावेळी काय बोललं गेलं पाहिजे, व्हॉट इज टू बी स्पोकन, या व्हॉट इज टू बी डन, दॅट इज हिअर. आय डोंट हॅव द आन्सर राईट ऑफ हँड. आय विल नीड टू फाइंड दॅट इन्फॉर्मेशन फॉर यू. विल इट बी ओके इफ आय कॉल यू बॅक इन अबाउट 30 मिनिट्स. ओके. 5 मिनिटं जाऊ दे, अर्धा तास त्याला वेट करूया, पण असं काहीतरी बोलू. ठीक आहे. कुड इट बी बेटर, विल इट बी ओके, हे अशी छोटी छोटी तर वाक्य वापरू शकतो आपण. इज दिस ओके, विल इट बी ओके. या आय डोंट हॅव आन्सर राईट ऑफ हँड. आता हातात माझ्याकडे आन्सर नाहीये, इमिजिएट, असं थोडक्यात त्यांना सांगायचं. राईट ऑफ हँड.
ओके. सेकंड वे काय असू शकतो, आय बिलीव्ह आय कॅन फाइंड दॅट इन्फॉर्मेशन फॉर यू. इट काय पुढचं, इट माइट टेक 10 minutes or so. और सो म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा जास्त. सो कॅन आय कॉल यू बॅक विथ द इन्फॉर्मेशन. ओके, माहिती घेऊन कॉल करतो. आय एम नॉट शुअर अबाउट द आन्सर. आय शॅल फाइंड द इन्फॉर्मेशन, कॉल यू राईट बॅक. विल दॅट बी ओके? फाईन. I am not sure about this one. Let me ask my manager. Can you please hold? Okay. बऱ्याच लोकांनी हे ऐकलंय इंस्टाग्रामवरती, आता जे काय गाण्यात वगैरे असते, जे परवा मी सांगितलं मॅमच, हे मॅडम जे वर्ड आहे त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे मॅम. तसं हे लेम मीच आहे, ते लेट मी. ले मी म्हणणारा म्हणजे हाय लेवल इंग्लिश असणार थोडक्यात, क्लास. वनबी तर असे वर्ड आहेत इन जनरल यूज करतात. तर असे जे यूज करतात त्यांच्यापासून जरा सावधच आहे, म्हणजे तयारी करून बोला थोडक्यात. ठीक आहे, चालेल. आजचं सेशन वी आर समिंग दिस अप. ओके. तर माझी इच्छा आहे फक्त हे जे काय मी लेटर्स देईन उद्या, म्हणजे तुम्हाला प्रिंटच पाहिजे का तुम्ही वाचू शकता? वाचू शकता. ऑनलाईन जे जॉईन आहेत त्यांना क्लॅरिटी आली थोडीफार की कशा पद्धतीने इंग्लिश वाचलं पाहिजे, पहिली गोष्ट. बरोबर. दुसरं, अक्षय, मला काही 2-3 मुलं भेटली, ते म्हणले की मला द हिंदू पेपर जो आहे मी सगळ्यांना देणार आहे. द हिंदू मी सबस्क्राईब केलेला आहे, तर मी मॉर्निंगला द हिंदू पेपर एक टाकत जाईन ग्रुपमध्ये. आय फील की तुम्ही तो वाचावा जरा एकदा. द हिंदू पेपर इज रेफर्ड बाय दोज हु आर प्रिपेरिंग फॉर UPSC MPSC जनरली, आणि त्यातलं इंग्लिश जरा हाय लेवल आहे, म्हणजे 2-3 तास जाऊ शकतो वाचायला. तर तो तशाच पद्धतीनं हे केलं, जे इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत त्यांना हायलाइट केलं. ओके. तर आणि ते आर्टिकल्स असे आहेत जे तुम्हाला जास्ती थोडे इन्साइटफुल आहेत, की तुम्हाला काही त्यातून हेल्प पण होईल शिकण्यासाठी. नाही, लोक इझी लँग्वेज, आपण अवघड जर एम केलं तर इझी इमिजिएट होऊन जाईल. इझी लँग्वेज टाइम्स ऑफ इंडियाचे आहे, इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू आहे, ज्यात काहीतरी आपल्याला नवीन वर्ड मिळतील म्हणून ते आहे. ठीक आहे. हा शोध, हा म्हणजे तुम्ही वर्ड शोधा. कुठलीही हेडलाईन अशी सरळ इंग्लिशमध्ये नाही, म्हणजे इझी इंग्लिशमध्ये नाही आहे कुठलीच. पेपरच तसा आहे की कुठलीच सरळ अशी नाही. नाही म्हणून तो घेतला नाहीये ना, सरळ नकोय आपल्याला. एम फॉर हार्डर. हाऊ डज PM विजयलक्ष्मी डिफर फ्रॉम अदर स्कीम्स? इंडिया चायना ॲग्री टू वर्क ऑन रिबिल्डिंग म्युच्युअल ट्रस्ट. म्हणजे त्यांचं साध्या ज्या न्यूज आहेत त्यात सुद्धा काहीतरी अलंकारिक पाहिजेच, हे त्यांचं वैशिष्ट्य. ओके. तर त्यांचा स्वतःचा पण एक स्पीकिंग कोर्स आहे, मी रिकमेंड केला असता, म्हणजे स्वतः टीचर असून पण मी सांगतो की तो करायला हरकत नाहीये. तर त्या रिलेटेड काही त्यांचा कोर्स मी सबस्क्राईब केला ऑन बिहाफ ऑफ यू. मी सबस्क्राईब करूनच मी ते बघेन. तर द स्टेप नावाचं मी त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून तो कोर्स घेतलेला आहे. तर थोडा जरा तो जो कोर्स आहे तो युजफुल आहे सगळ्यांना. तर मी आता यापुढं काही PDF तर देईनच, पण स्टील की असे काही छोटे छोटे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये त्यांचाच पेपरवाल्यांचाच इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, म्हणजे या लेवलला इंग्लिश आहे थोडक्यात. ओके. द स्टेपमध्ये सगळ्याच गोष्टी, म्हणजे मी असं काय हे नाही की तिकडून येऊन शिकून इथं शिकवतोय असं नाही, पण स्टील हे चांगलं आहे असं मला वाटतं. तर मी हे व्हिडिओज जे आहेत ते 2 आता मी डाउनलोड केलेत त्यांच्याकडून. तर ते कोर्सेसचे व्हिडिओज पण मी तुम्हाला शेअर करेन, जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन पण ते बघा. ओके. हे आज जो काय सन्नाटा जो झाला तो मला नको आहे परत. बरोबर. पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस इमिजिएट तुम्हाला कळायला पाहिजे. ओके. तर माझी इच्छा आहे थोडं जरा ट्राय करा,
as hard as you can. Okay. We are summing this up online. थोडा वेळ जरा एक मिनिट ऑफलाईन जे आहेत ते मला जरा एक मिनिट. सगळ्यांची नावं हेच महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. आजचं इम्पॉर्टंट होतं नाही ते गरजेचं आहे. त्याच्यावरती 23 लेक्चर झाले मग युट्यूबला. टेन्स वरती 10 लेक्चर घेतले. त्यामुळं माझी इच्छा आहे तुम्ही ट्राय करा थोडं. ओके. दुसरं ते मी आल्याला जे सांगितलं डेटा क्वेस्टचं त्यामध्ये जे काय आहे ते एकदा तुम्ही ट्राय करा थोडं. जे ॲटलिस्ट डेटा अनालिसिस बॅचला आहेत त्यांनी तरी. काही कंपन्यांचे डेटा सेंटर असतात माहिती. कोणाचा एक डोळ्यासमोर एखादे हे डेटा सेंटर आहे असं माहिती आहे कोणाला? मी लास्ट टाइम म्हटलं की सगळ्यात जास्त डेटा कुठं असतो जनरली. परवा मी सांगितलं शिपिंग कंपनीज. आणि दुसरं बंड गार्डनला HDFCचं डेटा सेंटर. कॉमर्स कंपनीचं असं सगळ्यांचं पण त्यांचं जे आहे ते ह्यूज आहे, मोठं आहे. तिथं फक्त डेटा प्रोसेस होतो. म्हणजे ज्या काही कंपन्या आहेत ज्या बँकिंगमध्ये त्यांच्याकडे प्रचंड डेटा असतो. स्टेटमेंट्स सगळ्यात जास्त फायनान्शियल. तर डेटा सेंटरमध्ये तुम्ही बँकेच्या डेटा सेंटरमध्ये अप्लाय करू शकता फॉर अ जॉब. हे मी सांगतो. तिथं जे काही अनालिस्ट आहेत ते थोडे हाय लेवल आहेत सगळे. तर तुम्ही लक्षात घ्या की कुठं डेटा अनालिस्ट लागतात ते तुमच्या कायम रडारवर पाहिजे. इथं लागू शकते पोझिशन. ओके. ते नोकरीला माझं प्रोफाईल डेटा अनालिस्ट म्हणून करून टाकले 10 मेल या डेली. पण माझा 8 वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवलं त्यामुळे. पण स्टील तुम्ही ट्राय करा एकदा. ओके. दुसरं यातलं मॅगझिन्स का वाचावे. द हिंदू ग्रुप जो आहे तो इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, पेपर आहे. फ्रंटलाईन नावाचं त्यांचंच मॅगझिन आहे. तर मॅगझिन मध्ये जनरली किमान इंग्लिशसाठी आजपासून एक गोष्ट करायची की जर एखादा वर्ड नाही कळला तिथं थांबायचं, त्याचा अर्थ बघायचा आणि तो वर्ड कुठं यूज केला तो करून दाखवायचा स्वतःला. तो जर वर्ड झाला यूज करून तर तो कायम इथं तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे. जशी नावं लक्षात राहिली पाहिजे सगळ्यांची तसेच हे सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे की हा वर्ड कुठला. जसं लास्ट टाइम मी कंटेंट म्हणलं. यातला एक वर्ड आहे प्रोपेल्ड. प्रोपेल्ड बाय इंडियाज डेटा सेंटर सेक्टर is experiencing significant growth propelled by rapid digital adoption. इथं जर आपल्याला वाटलं की प्रोपेल्ड बाय लक्षात नाही आलं, इमिजिएट तुम्ही चेक केलं पाहिजे ऑनलाईन. हे असं सरळ पुढे जाऊन वाचत जाऊ नका. हे माझं मत तेच आहे की तिथं अर्थ बघा. प्रोपेल्ड म्हणजे काय याचा अर्थ आहे इन्स्पायर्ड बाय, टू ड्रिव्हन बाय. ओके. ज्याच्यापासून हे बनलं. ओके. प्रोपेल्ड बाय कशापासून बनलंय. रॅपिड डिजिटल अडॅप्शन. अडॅप्शन म्हणजे जी गोष्ट घेतलेली आहे बाहेर. इव्हॉल्विंग रेग्युलेशन्स म्हणजे एखादी गोष्ट इव्हॉल्व होते म्हणजे चेंजेस होतात, पॉझिटिव्ह चेंज. इव्हॉल्व हा फॉर पॉझिटिव्ह चेंज. ठीक आहे. अँड ॲडव्हान्सेस इन टेक्नॉलॉजी in response capital land data center is developing scalable AI compatible sustainable infrastructure. सस्टेनेबल म्हणजे काय बऱ्याचदा शब्द आहे. सस्टेनेबल म्हणजे Sir, the thing which can be grown up but does not affect environment. Go electric or go green. That kind of which will not affect the society. In one context it is right, no issue. Imperishable चं सांगतो. पेरिशेबल म्हणजे खराब होणारी गोष्ट.
इम्पेरिशेबल म्हणजे चिरंतन टिकणारी गोष्ट. सस्टेनेबल म्हणजे विच रिमेन्स मेंटेन्ड, काही झालं तरी त्याच्यामध्ये काही फरक होत नाही, विच अडॅप्ट द चेंज. ओके. जसे काल मी एक डॉक्युमेंटरी बघत होतो की भारतात सगळ्यात जास्त पाऊस जर कुठे पडत असेल तर मेघालयमध्ये ते गाव आहे चेरापुंजी. दे हॅव देमसेल्फ सस्टेन टू द एन्व्हायरमेंट. लक्षात आलं? दे हॅव मेंटेन्ड देमसेल्फ टू कोप अप विथ द नेचर. कोप अप म्हणजे COAP नाही, COPE. कोप अप म्हणजे ऍडजस्ट विथ, अडॅप्ट विथ, इमिजिएट. इमिजिएटली कोप अप झालं पाहिजे. कोप अप म्हणजे चेंजशी अडॅप्ट झालं पाहिजे. In this interview, Surjit Chatterjee, Managing Director of Data Center India at Capital Land Investment, shares insights into CLD's approach to AI, sustainability and future data management needs. तुम्हाला असं वाटत नाही की हे वाचल्यानंतर हे तुमच्या रिलेटेड आहे? बरोबर. त्याच्यामध्ये एक नवीन गोष्ट तर कळाली की हा मॅनेजिंग डायरेक्टर आहे कुठल्या तरी कंपनीचा. त्या कंपनीत डेटा आहे, डेटा अनालिस्ट असतील, ती कंपनी सर्च करायला हरकत आहे? बेसिक गोष्ट तीच आहे की तुम्हाला किमान कंपनीज माहिती पाहिजे, नंतर ओपनिंग की कुठल्या कंपनीज मध्ये ते लागते, त्यानंतर तुम्ही रेफरन्स शोधायला लागता की या कंपनीत कोण काम करते. आणि कंपनीज ऑल ओव्हर इंडिया आहेत टोटल, राईट फ्रॉम नॉर्थ ईस्ट मध्ये असतील सगळीकडे. ठीक आहे. आता माझी फील्ड आहे ती LPG रिलेटेड आहे, काही गॅस अँड ऑइल इंडस्ट्री आहे. मला माहिती नव्हतं की त्रिपुरामध्ये पण लाईन नाही, जी आता पुण्यात आलेली MNGL म्हणून जमिनी खालून लाईन जाते ती LPG रिलेटेड, तर ती तिकडं पण आहे. हे माहिती पाहिजे आपल्याला ऑल ओव्हर इंडिया काय नेटवर्क. लक्षात आलं? ओव्हरऑल त्यानुसार मग मी एम करणार. तर तुम्ही थोडं जरा हे ट्राय करा. आणि असे काही डेटा क्वेस्ट हे पण मी देतो मॅगझिन, 60 MBचं. पिव्होटलचा अर्थ काय? म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं की मॅगझिन मध्ये त्यांनी कुठलाही, दे हॅव नो लेफ्ट नो स्टोन अनटर्न, म्हणजे कुठलीही बाजू ठेवलेली नाही की इंग्लिश सुंदर करायची. थोडक्यात पिव्होटल म्हणजे इम्पॉर्टंट फॅक्टर ड्रायव्हिंग दिस ग्रोथ इज द इंडियन. पिव्होटलला सिनोनिम काय येऊ शकेल? क्रुशियल, इम्पॉर्टंट, क्रुशियल, पिव्होटल, अजून नेसेसरी. ठीक आहे, त्याच्या आसपास आहे. अजून Vital. रेमडेसिविर प्लेड व्हायटल रोल, व्हायटलच, क्रुशियल पेक्षा व्हायटल रोल इन क्युरिंग कोविड. सुरुवातीला जे काय ज्याच्यासाठी अडतंय ती गोष्ट आहे ती व्हायटल. ओके. त्यातला डिफरन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे. मराठीचे 8 शब्दकोश आहेत माझ्याकडे, मराठीतला अर्थ समजून घ्यायला. त्यामुळे त्या लेवलला तुम्ही जावा की इंग्लिश मधला जर अर्थ कळत नसेल तर सगळ्या गोष्टी काढा आसपास, मला म्हणायचं. ओके. तर थोडं जरा ट्राय करा हे, आणि मी हे देतो जरा, मला वाटतं तुमच्या कामाचं आहे. डेटा सेंटर वगैरे बोलतो, AI कम्पॅटेबल वगैरे. ठीक आहे सर, यू मे लिव्ह नाव. आणि काही डाऊट असेल तर थांबा. बेसिक पासून बॅच मी बघतो कधी सुरुवात करतो. थँक्यू. झालेलं आहे, जाऊ शकतो. Sir, so you receive daily these newspaper, or you have subscribed for weekly? Which one?